गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमेचा उत्सव श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात होतोय। आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि या ठिकाणीच आपण बघू शकतो साईबाबांचं गुरुस्थान आहे, ज्या ठिकाणी आज भक्त दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लीन होताना आपल्याला बघायला मिळतात। गुरुपौर्णिमा 3 दिवसीय उत्सवामध्ये साईबाबा संस्थानच्या वतीने विशेष आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। 3 दिवसीय उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते साईबाबांना गुरु मानत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात साईभक्त जे आहे ते आपल्या गुरुचरणी लीन होण्यासाठी शिर्डी दाखल होत असतात। आणि आज पहाटेची काकड आरती झाल्यानंतर पोथी विना आणि प्रतिमेची सवाद्य मिरवणूक पार पडली आणि आपण बघू शकतो या ठिकाणी साई मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। मी सध्या साई समाधी मंदिरा परिसरात आहे आणि आपण बघू शकतो या 3 दिवसीय उत्सवानिमित्त साईबाबा संस्थानच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आज दर्शनासाठी साई मंदिर जे आहे ते पूर्ण दिवस रात्र खुले असणार आहे, त्यामुळे येणाऱ्या साई भक्ताला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ जो आहे तो मिळणार आहे। आपल्या गुरुप्रती लीन होता येणार आहे भक्तांना। आज साईबाबा संस्थानच्या प्रसादालयामध्ये देखील मिष्टान्न भोजनाचं आयोजन साई संस्थानकडून करण्यात आलेले। एकंदरीत बघितलं तर गुरुपौर्णिमा 3 दिवसीय उत्सवामध्ये भक्तांची देखील गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि अतिशय भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। ओम साईराम। बाबांच्या कालावधीमध्ये जे आहेत बाबांचे भक्त जे नुलकर आणि इतर भक्तांनी जो आहे ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे बाबांची पूजा केलेली होती आणि तेव्हापासून जे आहे ते गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो। संस्थांनी जे आहे आता हा 3 दिवसाचा जो उत्सव जो आहे कालपासूनच उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। मोठ्या प्रमाणावर भक्तांनी जे आहे या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। दर्शन लाईन जी आहे सकाळीच फुल झालेली आहे आणि आता ते थोड्याच वेळात जे आहे ते रोडवर येईल अशी शंका आहे। म्हणजे 20-25 हजार भक्त जे आहेत आत्ताच एका वेळेस जे आहे ते दर्शन लाईनमध्ये आहे। हे सर्व भक्तांचं दर्शन जे आहे ते चांगल्या रीतीनं व्हावं, त्यांची प्रसाद भोजनाची व्यवस्था, त्यांची राहण्याची व्यवस्था तर केलेलीच आहे। सर्व व्यवस्था संस्थांनी केलेली आहे। जगभरामध्ये जवळपास 63 देशामध्ये जे आहेत ते बाबांचे भक्त आहेत। म्हणजे बाबांचा साई परिवार जो आहे, आमचा साई परिवार जो आहे आपला, तो 63 देशामध्ये सध्या आहे आणि प्रत्येक भक्त जो आहे तो बाबांना गुरुच्या स्थानी मानतो आणि गुरुच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस आहे। गुरुला आपल्या जीवनामध्ये अनन्य असं साधारण असं महत्त्व आहे। आपल्या जीवनाला आकार देण्याचं, आपल्या जीवनाला मार्गदर्शन करण्याचं, दिशा देण्याचं काम जे आहे ते गुरु करत असतात आणि अत्यंत समर्पित भावनेने जे आहेत सर्व भक्त जे आहेत ते बाबांची सेवा करत असतात। मंदिराला सजावट करण्यात आली, किती लाख रुपयाचे सगळं सजावट आहे आणि कशा पद्धतीची सजावट आहे सगळं? यावेळेस जे अत्यंत आकर्षक अशी सजावट जी आहे बेंगलोरचे साई भक्त आहेत प्रकाश, त्यांनी भक्तांच्या मदतीने ही फुलांची सजावट जी आहे ती केलेली आहे। म्हणजे एकदम पहिल्यांदाच एवढं सुंदर फुलांची सजावट जी आहे ती केलेली आहे। गेट नंबर 3च्या बाहेर जे आहेत मंदिरामध्ये आपण जास्त भक्तांना जे ते सेल्फी काढता येत नाही, म्हणून आपण खास व्यवस्था जी बाबांची प्रतिमा असलेल्या फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि तिथं भक्त जे आहेत ते सेल्फी काढण्याचा आनंद जे ते घेत आहेत। समाधीवर सुद्धा जे आहे ते हत्तींचं डेकोरेशन जे हत्ती जे आहेत फुलांची सजावट हत्तींची केलेली आहे आणि अत्यंत चांगलं आहे। म्हणजे पाहण्यासारखी सजावट आहे। किती लाख साई दर्शनासाठी आज 3 दिवसात हजेरी लावतील आणि आज साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं असणार आहे। आज जे आहे म्हणजे 3 दिवसाच्या उत्सवामध्ये जे ते जवळपास 3 ते 3.5 लाख साई भक्त जे आहेत बाबांच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे आणि आज होणारी भक्तांची संख्या लक्षात घेता साई मंदिर जे आहे ते 24 तास भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे। RK न्यूज मराठीसाठी राहुल कोगे, शिर्डी, अहिल्यानगर।